दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेतून राज्यात भरीव गुंतवणुकीचा ओघ गुरुवारीही कायम होता। त्यानुसार परिषदेच्या तिसऱ्या दिवशी सुमारे 60,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले। मालेगाव येथील मोसम नदी पात्रामध्ये पालकमंत्री दादा भुसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम राबवली। यावेळी त्यांच्यासोबत मालेगाव मनपा आयुक्त रवींद्र जाधव उपस्थित होते। अयोध्येत 22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। या निमित्ताने राज्यातील शाळा, कॉलेजेस आणि सरकारी कार्यालयांना शासनाद्वारे सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। जळगावात नमोचषक अंतर्गत भव्य कुस्त्यांच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या कुस्ती स्पर्धेमध्ये 250 मल्लांनी आपला सहभाग नोंदवला। खेलो इंडियाच्या माध्यमातून कुस्तीपटूंच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। जळगावातील शिवतीर्थ मैदान येथे कुस्त्यांचा या प्रसंगी थरार रंगला। हिंगोलीच्या औंढा नागनाथ शहरातील 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ मंदिरामध्ये औंढा नगरपंचायतीच्या वतीनं स्वच्छ तीर्थ मोहीम अंतर्गत स्वच्छता अभियान राबवण्यात आले। स्वच्छता अभियानामध्ये औंढा शहरातील नागरिक आणि नगरपंचायतचे अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिराचे लोकार्पण होत आहे। या पार्श्वभूमीवर रायगडच्या मसाळा तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागातील जांभूळ गावामध्ये राहणाऱ्या शुभम भेकरे या तरुणाने कागदावर प्रभू श्रीरामाचे 512 चौरस फुटाचे चित्र रेखाटले। कोळशाचा वापर करून हे चित्र रेखाटायला त्याला 500 तास इतका कालावधी लागला। अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे। त्यानिमित्ताने शहरातील धार्मिक स्थळे स्वच्छ करण्यात येत आहेत। चंद्रपुरात राज्याचे वन, सांस्कृतिक आणि मत्स्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शहरातील एकोरी मंदिरात स्वच्छता अभियान राबवून मंदिर स्वच्छ केले। स्वच्छता अभियान हे 22 तारखेनंतर सुद्धा सुरू राहणार असल्याचं यावेळी सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं। अकोला महापालिकेतर्फे शहरामध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह मोहीम सुरू करण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत शहरातील विविध भागातील धार्मिक स्थळं, सरकारी कार्यालय, बस स्टँडसह इतर ठिकाणाची स्वच्छता करण्यात येत आहे। शहरातील नागरिकांना महापालिकेने रस्त्यावर आणि रिकाम्या जागांवर कचरा न टाकण्याचं आवाहन केलं आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात उद्धव गटाच्या वतीनं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वामध्ये जनता दरबार भरवण्यात आला होता। या दरबारमध्ये छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यातील नागरिकांनी हजेरी लावली आणि आपल्या या विविध समस्या त्यांच्यापुढे मांडल्या। बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता मोहीम राबवण्याची सूचना केल्याने शहरातील विशाल गणपती मंदिरामध्ये विधान परिषद आमदार राम शिंदे यांनी स्वच्छता केली। रत्नागिरी मंडणगड शहरात जिलेटिन सापडलं। पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून 4 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। अयोध्येमध्ये 22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होणार असून या निमित्ताने डेक्कनचा राजा नवचैतन्य मंडळाच्या वतीने डेक्कन परिसरात उभारला प्रभू श्रीरामाचा सर्वात मोठा 30 बाय 80 फूट साईजचा फलक। या फलकाची सर्वत्र चर्चा होती। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची देशभरात जंगी तयारी करण्यात येते। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त राम भक्तांसाठी खास श्रीराम पेढे आणि श्रीराम लाडू मिठाईच्या दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आल्यात। पेढ्यांवर जय श्रीराम असं नाव कोरण्यात आलंय। या सोहळ्यानिमित्त विशेष श्रीराम पेढे आणि श्रीराम लाडूला नागरिकांची मोठी मागणी आहे। श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त नाशिकच्या अशोक स्तंभ येथे 32 फूट उंच असलेले प्रभू श्रीराम आणि हनुमान यांचे कटआउट लावण्यात आले आहेत। शहराच्या मध्यवर्ती भागात उभारलेले हे कटआउट नाशिककरांचे लक्ष वेधून घेत आहे।
22 जानेवारी रोजी राम मंदिर लोकार्पण सोहळा साजरा होत असताना संपूर्ण देशभर उत्सव साजरा केला जात आहे. भिवंडी शहरात सुद्धा असंख्य हिंदुत्ववादी संघटना, विविध सामाजिक संघटनांकडून राम मंदिर लोकार्पण सोहळा धूमधडाक्यात साजरा होत असताना भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भिवंडी शहर शांतता समिती सदस्य यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह रामलल्लाची पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला मिळाला आहे. विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे अशी त्यांची नावे आहेत. देशभरातील 11 जोडप्यांना ही संधी मिळाली असून यामध्ये कांबळे दाम्पत्य देखील आहे. विठ्ठल कांबळे हे करसेवक होते. त्यांनी 1992 साली झालेल्या राम मंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. मिरजेतील कृष्णा घाट येथील गळदगे गुरुजींच्या घरावर प्रभू श्रीराम लिहिलेला फुगा उभारला गेलेला आहे. श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद म्हणून हा फुगा उभारण्यात आला आहे. गळदगे कुटुंबियांनी या संदर्भातली माहिती दिली. तर सर्वांनी श्रीराम प्रतिष्ठान सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.